In a recent statement, Goa Pradesh Congress Committee (GPCC) President Amit Patkar expressed his support for retaining the Dev Khapreshwar Rakandar idol in its current location. Patkar emphasized the importance of preserving cultural and religious heritage sites, highlighting the significance of the idol to the local community. आमचे आता AICC इंचार्ज माणिकराव ठाकरेजीन सांगले की लोकांची आस्था पळय आसा, लोकांक ज्या कमिटीन इतली वर्सां हे देवूळ सांबाळ्ळे, इतले वर्सां ते देवाची मुर्ती स्थापना केली, लोकांचो एक विश्वास आशिल्लो, त्या लोकांक कॉन्फिडन्सान घेवन ते जावपा आशिल्ले. आमी पयले की गेल्ले आयताराक कशे ग्राइंडर घेवन, हातोडी घेवन, घण घेवन, एक्सकवेटर घालून तांणी देवळाचो विनाश करून उडयलो. मरे आता एका सायडीन ते सांगता की हिंदू धर्म आमी राखपाक मुखार सरल्या, लोकांची श्रद्धा आसा म्हणून ते देवळां खणपाक भोंवता इंडियेभर. आनी हांगा हिपोक्रेसी कसली, एक राखणदार, एक शिमे वयलो देव ताका तुमी काडून आतां दुसरी कडेन व्हरता, आनी एक पॉलिटिकली मोटिवेटेड ग्रुपाक हाडून तुमी सांगता की आमी कमिटी, आमी स्थानीक लोक, आमकां मंजुरी आसा हांगाच्यान व्हरून थंय दुसऱ्या जाग्यार दवरपाक. म्हणजे फाल्यां प्रमोद सावंताक व्हरून आमी पुर्तुगाला दवरया. इज इट अलाउड? कशें शक्य आसा हे? अरे शिमे वयलो देव, राखण देव म्हणजे तुका कोणे ऑथॉरिटी दिली हे आतां शिमे वयल्यो देवाच्यो बाउंड्री हालोवपाक? म्हाका दिसता दीस इज पॉलिटिकल गिमिक आणि तांची हिपोक्रेसी, दुगलेपणाची बीजेपीची म्हाका दिसता हें उघड जाता. काल जी कमिटी आसा तांणी देवळान प्रसाद घेतला. आमकां जी म्हायती मेळ्ळ्या त्या प्रसादाक ते देवूळ हांगाच जावचें आणि देवान सांगला आपूण हांगाच आसा. सो आमचो डिमांड आसा की मुख्यमंत्र्यान ते आनी खंय व्हरून दुसरे कडेन घालचें न्ही. मुख्यमंत्री आणि ताचे बाकीचे मंत्री सगळ्या देवळांनी भोंवता मरे, तुम्ही घ्या मरे प्रसाद आणि विचारा की देवूळ खंय बांदचें ते. तुमकां तुमच्या कम्फर्ट लेवलाक व्हरून तुम्ही दुसरे कडेन घालूं नाका. म्हाका दिसता गोंयांत प्रत्येक हिंदू मनीस, हिंदू धर्मात जे बिलीव करतात ते आमची एक प्रथा आसा ती आमी देवाचो प्रसाद घेता. तुम्ही घ्या मरे. बाकीचे तुम्ही सगळ्या गोष्टीक तुम्ही प्रसाद घेता वचून. हे सगळे मिनिस्टर असतात देवळांनी, MLA असतात. मग ह्या कारणाक तुम्ही ज्या पद्धतीन तांणी देवाक थंय नष्ट करून ते देवूळ मोडून व्हेले, वी कंडेम दॅट. लास्ट आठवड्याक सुद्धा आमी सांगिल्ले आणि आमचो डिमांड आसा की ते देवूळ म्हाका दिसता ज्या जाग्यार आशिल्ले थंयच जावपाक जाय. ट्री ट्रान्सप्लांट करपाचे हायकोर्टाचे परमिशन आशिल्ले. अरे म्हाका एक सांगा, तुम्ही आता पणजेन एक ट्री ट्रान्सप्लांट केले, ते तुम्ही मारून उडयले. किती गॅरंटी आसा की हे झाड तुम्ही जे व्हरून थंय लायला ते जातले म्हणून? पणजेचेच झाड ते तुम्ही पळयला गेल्ले फावट तुम्हीच मिडियान हाडिल्ले कोंब आयला म्हणून, तो कोंब बीम काय ना, ते झाड थंय मेले सुकता. मुद्दाम वचून ते कांपार ग्राउंडाचेर पळया तुम्ही. म्हाका दिसता हे ज्या तरेन बीजेपी हिंदू धर्माचो वापर करून जे पॉलिटिक्स करता ते बंद जावपाक जाय. सर आज एक आठवडो आणि समज मुर्तीचो प्राण काढला म्हणटा न्हू 2-2 भटांनी, जाल्यार तरी आसतना तेजी पुजा त्या कंटेनरान कित्याक जाता? आमी तेदी सगळ्या गोंयकारांनी पळयलें की जो भटजी कोण हाडिल्लो तो भटजी जेन्ना थंय कितें करतालो त्या भटजीन तेजे लोकांक विचारलें मरे हे देवाचें नांव कितें काय म्हणून. ते तुमी मिडियांनीच मुखार हाडिल्ले, तो व्हिडिओ व्हायरल जाता. सो ज्या भटजीक देवाचेंच नांव खबर ना ते कशें तुमी ताजे प्राण प्रतिश्ठा म्हाका 15 मिनटांनी केली म्हाका कळना. आमी जेन्ना भटजीक विचारलें तो सांगता 12 वरांचे यत्न जावपाक जाय, ताका एक होम घालचो पडटा, ताका प्रथा आसा न्ही ते करपाचें. तुमी हाडटले कोणाकूय भायल्यान राजस्थानच्यान आनी 15 मिनटांनी ते उदक सोडटले जालें म्हणटा, तशें जायना. ज्या पद्दतीन ती मुर्ती काडली, ज्या पद्दतीन ते देवूळ डिमॉलिश केले, हे हिंदू धर्मान तरी बसना. सो म्हाका दिसता जे बीजेपीचे दुगलेपण आसा, हिपोक्रेसी आसा रिगार्डिंग हिंदुत्व ही एक्सपोज जाल्ली आसा. हे प्रत्येक गोंयकारान आज पर्वरी जाला सुकूर, फाल्यां बोमा जातले, फाल्यां मुळगांव जातले, फाल्यां शिरगांव जातले, फाल्यां आनी सावथाक पावतले. म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान उठपाची गरज आसा. आज पणजे कांपालान ग्राउंडा कडेन थंय मदीं एक वडाचो झाड, थंय गणपती आहा. प्रत्येक मंगळारा लोक येवन थंय पांया पडटात. फाल्यां ते म्हणटले डेव्हलपमेंटाच्या नांवार तेंय कापया. म्हाका दिसता लोकांनी हाजेर आवाज उठोवपाची गरज आसा.